नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आजचा जो व्हिडिओ असणार आहे, कोकण रेल्वेची जे एक्झाम आहे ते झालेली असून आणि ॲन्सर की पण जे आहे ते येऊन गेलेली आहे. ॲन्सर की बघितल्यानंतर तुम्ही स्वतःचा जो रॉ स्कोर आहे तो काढला असेल आणि किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये तुमची किती मार्क्स वाढू शकतात किंवा कमी पण होऊ शकतात, हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणखी जर बघितलं आपण व्हिडिओमध्ये बघू की किती विद्यार्थ्यांनी जे आहे सीबीटी दिल्यानंतर क्वालिफाय केली की नाही. कारण की क्वालिफायसाठी किती मार्क्स असणे आवश्यक आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जी आहे ते सांगणार आहे. आणि जर बघितलं आपण की जो डेटा मी तुम्हाला सांगितला होता आधी, की टोटल फॉर्म जे आहे कोकण रेल्वेला किती आले होते आणि त्यापैकी जर बघितलं आपण की खूप कमी विद्यार्थी जे एक्झामला हजर होते, त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओमध्ये. म्हणून व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे तुमच्यासाठी. आणि बघा, तुम्ही सर्व जे आहे कट ऑफचा व्हिडिओची वाट बघत आहे. तर एक्स्पेक्टेड कट ऑफ काय लागू शकतो याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की बघा, प्रिव्हियस इयर कट ऑफचा जो डेटा आहे तो मिळत नाही आहे. जर तुम्हाला का डाटा पाहिजे असेल की प्रत्येक पोस्टला एक्स्पेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो, तर मी पेपर ॲनालिसिस करून तुम्हाला देऊ शकतो. आणि व्हिडिओमध्ये जे आहे लँड लुजर कॅन्डिडेट एक्झामला टोटल किती विद्यार्थी अटेंड होते, ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण माहिती जी आहे ते खूप महत्त्वपूर्ण असेल, एवढं लक्षात असू द्या. तर चला, मी तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ते सांगतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. तर बघा, आता तुम्हाला इथे क्लिअरली दिसून येणार की सीबीटी जे क्वालिफाइंग मार्क्स तुम्हाला इथे दिलेला आहे. द मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स रिक्वायर्ड फॉर व्हेरियस कॅटेगरीज टू क्वालिफाय फॉर द नेक्स्ट रिक्रुटमेंट प्रोसेस शॉल बी ॲज फॉलोज. बघा, तुम्हाला पोस्ट दिलेला आहे ग्रुप सी ईस्ट वाईल ग्रुप डी. ग्रुप डी म्हणजे ते आलेले आहे पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅन हे आहेत, आणि ग्रुप सी मध्ये जे आहे बाकीचे पोस्ट आलेले आहेत. बघा, इथे कॅटेगरी दिलेली आहे तुम्हाला युआर आणि यूडब्ल्यूएस, ओबीसी, एनसीएल, एससी अँड एसटी कॅटेगरी. त्यानंतर जर बघितलं आपण की बघा, यांनी किती पर्सेंटेज म्हणजेच की क्वालिफायिंगसाठी किती मार्क्स लागू शकतात, तर इथे दिलेलं आहे. यूआर आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी 50% आणि 40% जे आहे ग्रुप डीच्या पोस्टला पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅन जी कॅटेगरी आहे यूआर आणि ईडब्ल्यूएस. त्यानंतर जर बघितलं आपण एससी, एसटी आणि ओबीसी, एनसीएल यांच्यासाठी 40% आणि 30% जे आहे हे लागणार आहे. हे लक्षात असू द्या तुम्ही. जर तुम्ही रॉ स्कोर काढला असेल आणि जर तुम्हाला एवढे जर मिळाले आहेत, तर तुम्ही जे आहे क्वालिफाय केलेला आहे. पण बघा, आणखी जर तुम्हाला एक खाली यांनी नोट दिलेला आहे, हा पॉईंट खूप महत्त्वाचा असणार आहे. तर बघा, हा जो खालचा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे नोटमध्ये, द मार्क्स मेन्शन अबव्ह आर द मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स इफ मोर दॅन द रिक्वायर्ड नंबर ऑफ कॅन्डिडेट आर एबल टू सेक्युअर द मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स, देन द कट ऑफ मे बी मोर दॅन द क्वालिफाइंग मार्क्स. म्हणजेच की बघा, वर जे नमूद केलेले गुण आहे हे किमान पात्रता गुण आहेत फक्त. जर आवश्यक असलेल्यापेक्षा जास्त उमेदवार किमान पात्रता गुण मिळवू शकले, तर कट ऑफ पात्रता गुणापेक्षा जास्त असू शकतो. तुम्ही एवढं लक्षात असू द्या. कारण की फक्त जास्त जर कॅन्डिडेट अवेलेबल असले आणि जास्त जर कॅन्डिडेटनी जे आहे याच्यापेक्षा जर मार्क्स घेतले, तर जो कट ऑफ जो आहे तो जास्त जाण्याची शक्यता आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि बघा, खालचा जो आहे दिस पर्सेंटेज मार्क्स फॉर एलिजिबिलिटी मे बी रिड्यूस बाय 2% फॉर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट. बघा, 2% जे आहे पीडब्ल्यूबीडी जे कॅन्डिडेटसाठी आहे ते मार्क घटवले जातील, एवढं लक्षात असू द्या. तर आता तुम्हाला समजून आलेले असेल की जे क्वालिफायसाठी आहे ते किती मार्क्स लागतात. तर बघा, मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंट सांगतो की नॉर्मलायझेशनमध्ये कसा काय फॉर्म्युला असतो आणि त्याबद्दल किती तुम्हाला मार्क्स मिळू शकता, त्याबद्दल आपण बघूया, चला. तर बघा, आता तुम्ही इथं बघू शकता नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स. द एक्झामिनेशन मे हॅव टू बी कंडक्टेड इन मल्टिपल सेशन इन सीबीटी अँड फॉर सीबीएटी, म्हणजेच की कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, ओएमआर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. For these multi-session papers, a suitable normalization is applied to account for any variation in the difficulty level of the question papers across different session. The formula for calculating the normalization marks for the multi-session paper is detailed below. बघा, जो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे तुम्हाला हा इथे दिलेला आहे, संपूर्ण बघू शकता तुम्ही. तर बघा, आता नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युलामध्ये जर संपूर्ण डिटेल टाकायची असली तर संपूर्ण डेटा लागतो, जो की शिफ्ट वाईज असतो. आणि त्या शिफ्टमध्ये हायर स्कोरर विद्यार्थी कोण आहे आणि लोअर स्कोरर विद्यार्थी कोण आहे, त्याचा संपूर्ण जो माहिती आहे ते असणे गरजेचे आहे. तेव्हा जे आहे तुम्ही याचा जो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युलामध्ये अप्लाय करून जे आहे ते तुम्ही नॉर्मलायझेशन स्कोर काढू शकतात. आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगू शकतो की कशाप्रकारे जे आहे नॉर्मलायझेशन होऊ शकते. तर बघा, काही विद्यार्थ्यांना जे इझी पेपर कंडक्ट होतात, काही विद्यार्थ्यांना मॉडरेट, तर काही विद्यार्थ्यांना हार्ड, अशा प्रकारचे जे आहे विद्यार्थ्यांना पेपर दिसायला येतात.
तर बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी इझी पेपर आला आणि त्यांनी जर 90 प्लस जर स्कोर केला किंवा 85 अबव्ह स्कोर केला, चांगल्या प्रकारे जर स्कोर केला, तर त्याचे जे मार्क्स आहे ते कम होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की बघा ज्या विद्यार्थ्यांचा हार्ड पेपर आलेला असतो आणि त्याला जर समजा 60 आणि 65 एवढेच जर मार्क मिळाले आहे, तर त्यांचे जे आहे इन्क्रीज होण्याची शक्यता आहे. कारण की तो ॲव्हरेज जो असतो तो ॲव्हरेज बनतो. कारण की त्या शिफ्टमध्ये जर एकाला 90 अबव्ह आहे आणि एकाला जर 60 आहे, तर तो ॲव्हरेज पॉइंट जो आहे, ॲव्हरेज मार्क्स बनत असतात, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा अशा विद्यार्थ्यांचे खूप चान्सेस असतात मार्क्स वाढायचे, ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे हार्ड क्वेश्चन आलेले आहे आणि शिफ्टमध्ये जे कोणी सॉल्व्ह केलेले नाही आहे जास्त विद्यार्थ्यांपैकी आणि त्याने जर ते सॉल्व्ह केलेले आहे हार्ड क्वेश्चन, तर त्याचे जे मार्क्स आहेत ते इन्क्रीज होण्याची शक्यता असते. आता कसं आहे, मॉडरेट जे इझी जे क्वेश्चन असतात ते संपूर्ण जे विद्यार्थी सॉल्व्ह करू शकतात, पण हार्ड क्वेश्चन जे आहे ते स्किप करतात. म्हणून ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी जे कठीण क्वेश्चन म्हणजे कठीण प्रश्न जर आले असतील, त्यांनी जर ते सॉल्व्ह केले असतील चांगल्या प्रकारे, तर त्यांचे जे मार्क्स आहेत ते इन्क्रीज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. एवढं तुम्ही लक्षात असू द्या. तर बघा अशी ही नॉर्मलायझेशन बद्दलची माहिती होती. जेव्हा तुमचा फायनल रिझल्ट लागेल तेव्हा तुम्हाला समजून येईल. आता आपण बघूया की एक्झामच्या CBT 1ला जे आहे किती विद्यार्थी जे आहे हजर होते आणि किती विद्यार्थी जे गैरहजर होते, याबद्दल मी माहिती तुम्हाला देणार आहे. तर चला आपण ते बघूया. तर बघा तुम्ही आता इथं बघू शकता, समरी ऑफ कॅन्डिडेट अपीअर इन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजेच बघा कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये जेवढे विद्यार्थी हजर होते त्यांचा जो आहे संपूर्ण डेटा आलेला आहे. आता मी तुम्हाला संपूर्ण शिफ्ट वाईज जे आहे ते सांगणार आहे. बघा शिफ्टमध्ये 13 जानेवारी, 14 जानेवारी, 15 जानेवारी, 16 जानेवारी संपूर्ण डिटेल दिलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण कमर्शियल सुपरवायझर, गोस्ट ट्रेन मॅनेजर आणि स्टेशन मास्टर. शिफ्ट 1ला टोटल विद्यार्थी किती होते? 3246 आणि शिफ्ट 2ला होते 3722. त्यानंतर शिफ्ट 3ला होते 4368 आणि बघा 14 तारखेलाच बघा, तर 14 तारखेला जर बघितलं आपण फर्स्ट शिफ्टला जर 3317, त्यानंतर शिफ्ट 2ला जे आहे 3283, शिफ्ट 3ला जे आहे 4216, त्यानंतर 15 तारखेला जे आहे शिफ्ट 1ला जे आहे 980 मुलं होते, त्यानंतर शिफ्ट 2ला जे आहे 2296 आणि शिफ्ट 3ला जे आहे 1388 आणि 16 जानेवारीला जर बघितलं आपण शिफ्ट 1ला जे की पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅनचा पेपर होता, 2714 एवढे विद्यार्थी होते. आता बघा इथे तुम्हाला हा कॅटेगरी वाईज डाटा दिलेला आहे. जर तुम्ही टोटल जर बघितलं तर किती कॅन्डिडेट हजर होते, तर 29,530 एवढे जे कॅन्डिडेट आहे तुम्हाला इथं दिसून येणार आहे, 29,530. आणि हा जो डाटा आहे बघा, एक्स सर्व्हिसमॅन आहे, PWBD आहे, लँड लुजर आहे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, डोमिशियल MH गोवा अँड कर्नाटका, KRCL एम्प्लॉई आणि लँड लुजर अँड एम्प्लॉई एक्सचेंज. बघा आणि डोमिशियल गोवा आणि कर्नाटका याचा डाटा बघितला आपण किती स्टुडंट होते, तर 22,216 एवढे होते. जर महाराष्ट्राचा जर डाटा बघितला आपण 29,530 एवढे होते आणि बाकी जर बघितलं आपण एक्स सर्व्हिसमॅन आहे, PWBD आहे, लँड लुजर आहे आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे एवढे आहेत. आता जर मी तुम्हाला सांगतो की पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅन जे की लँड लुजर कॅन्डिडेट किती होते, तर 2,572 कॅन्डिडेट होते. त्यानंतर बघा लँड लुजर अँड एम्प्लॉयमेंट एक्सचेंज किती होते, तर 142 होते. एवढा हा डाटा आहे. आणि एक सर्व्हिसमॅन जर बघितलं तर 2 कॅन्डिडेट होते. तर बघा जेव्हा मी याची टोटल मारली, तर बघा टोटल जे कॅन्डिडेट CBT 1ला जे हजर होते म्हणजेच की 59,288 एवढे जे कॅन्डिडेट आहे आणि त्यामधून जर महाराष्ट्र जर बघितले तर 29,530 एवढे होते. आणि कोकण रेल्वेला टोटल फॉर्म किती गेलेले होते, तर 2,51,538 एवढे होते. मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून येणार की 2,51,538 पैकी फक्त किती विद्यार्थी हजर होते, 59,288. बाकीचे विद्यार्थी जे आहे पेपरला गेलेच नाही आहे किंवा काही विद्यार्थ्यांची भरपूर जे लँड लुजरच्या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट आहे ज्यांनी पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅनसाठी फॉर्म भरलेला होता, त्यांचे फॉर्म रिजेक्टेड केले गेले होते, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि बघा लँड लुजर कॅन्डिडेटने जे आहे सर्वात जास्त जर फॉर्म भरले आहेत, तुम्हाला माहिती असेल की पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅन यासाठी जे आहे 2,572. त्यानंतर जर बघितलं आपण कमर्शियल सुपरवायझर, गोस्ट ट्रेन मॅनेजर आणि स्टेशन मास्टर 1,073 एवढे जे फॉर्म आहेत सर्वात जास्त जे लँड लुजरकडून भरल्या गेलेले आहेत. आणि जर बघितलं आपण की लँड लुजरला सर्वात आधी प्रिफरन्स आहे, बरोबर आहे. पण बघा लँड लुजर कॅन्डिडेटनी जे आहे पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅन, कमर्शियल सुपरवायझर, गोस्ट ट्रेन मॅनेजर आणि स्टेशन मास्टर या पोस्टसाठी जे जास्तीत जास्त अप्लाय केलेलं आहे. आणि जर नंतर जर बघितलं आपण लँड लुजर कॅन्डिडेटनी जर क्वालिफाय केलं तर ठीक आहे, नाहीतर बघा जे नॉर्मल जनरल कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि जे कोणी विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी जर चांगला स्कोर केलेला आहे, तर त्यांनी जे आहे CBAT म्हणजेच की कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टसाठी जे आहे
तयारीला लागून जा आणि जे पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅन ज्यांनी भरलेलं आहे लँड लुजर कॅन्डिडेटनी, त्यांनी जे पी-ई-टीची तयारीला सुरुवात करून घ्या. कारण की बघा, ज्यांना असं वाटतं की माझा रॉ स्कोर चांगला आलेला आहे आणि मी जास्त निगेटिव्ह मार्किंग पण केलेली नाही आहे. निगेटिव्ह मार्किंगमध्ये जर माझे जास्त मार्क कटिंग होत नसेल, तर बघा तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर तयारी केली पी-ई-टीसाठी आणि सी-बॅटसाठी तर तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे. आता बघा, पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅनसाठी पी-ई-टी म्हणजेच की फिजिकल एफिशियन्सी टेस्ट राहते. त्यानंतर सी-बॅट म्हणजेच की जे ग्रॅज्युएशन लेव्हलच्या पोस्ट असतात त्यांना जे आहे कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते. तर याच्यापैकी जे आहे त्यानंतर दुसरी स्टेज असते. आणि बघा, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी पण जर चांगला स्कोर केला असेल, त्यांचा जर रॉ स्कोर चांगला आला असेल, तर त्यांनी पण जे आहे सी-बॅट म्हणजेच की कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टसाठी जे आहे तयारीला लागा. आणि जे लँड लुजर कॅन्डिडेट आहे पॉईंट्समॅन आणि ट्रॅकमॅन, त्यांचा पण स्कोर चांगला येत असेल, त्यांनी पी-ई-टी म्हणजेच की फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जे आहे त्याची तयारीला सुरुवात करा. कारण की बघा, जर तुमचा रॉ स्कोर चांगला असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की नॉर्मलायझेशन नंतर जे आहे तुमचे मार्क्स वाढू शकतात, तर तुम्ही जे आहे तयारीला लागून जा समोरच्या स्टेजला. कारण की बघा, 2,51,538 पैकी जर फक्त बघितलं आपण 59,288 विद्यार्थी जे आहे एक्झामला अपीअर झाले होते. म्हणजे भरपूर विद्यार्थी जे आहे फक्त फॉर्म भरला आणि जे आहे एक्झामला गेलेच नाही आहे, अशा प्रकारचा दिसून येत आहे आपल्याला. तर बघा, सेकंड याला पण जर बघितलं आपण, यामधले जे आहे भरपूर विद्यार्थी जे आहे डिस्क्वालिफाय होतील, क्वालिफाय संपूर्ण विद्यार्थी होतील नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुमच्यासाठी जी हे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बघा, अशी ही आजची माहिती होती आणि हा जो संपूर्ण डेटा आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती प्रोव्हाईड करेलच, तुम्ही आरामात बघू शकता. बघा, अशी ही आजची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.